इकडचे पिंजरे बाजूला केले। आम्ही तुम्हाला आश्वासित करतो इकडे कोणतीही लॉ अँड ऑर्डर आम्ही हातात घेणार नाही आणि आमचं आंदोलन आहे शांततेने। रस्त्यामध्ये फिरू नका कृपा करून। पाटील साहेब पाठिंबा द्या आणि सगळ्यांनी जमावा, आपले प्रश्न मांडा। आपण पिंजरा बाहेर काढा। तुम्ही इकडे राहिल्यामुळे आमचा शेतकरी घाबरतो। एक रिक्वेस्ट आहे, इमिजिएटली हा पिंजरा बाहेर काढा। आम्ही इकडे मारामारी करायला आलेलो नाहीये, आम्ही इकडे शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढायला आलेलो आहोत। तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही पण पोलीस आहेत, तुम्ही पण शेतकरी। आपल्या मोरीच्या आणि पाण्याच्या प्रश्नासाठी आपण इकडे एकत्र जमलो आहोत। 14 प्रश्न आहेत, 12 प्रश्न आहेत। 12 प्रश्न आहेत आपले। आपल्या सगळ्या लोकांनी साथ द्यावी म्हणून गावातल्या लोकांनी पण सगळ्यांनी एकत्र होऊन इकडे उपस्थित राहा। पोलिसांना घाबरण्याचं कारण नाही। जुन्या पाण्याच्या टाकीला बुलेट ट्रेन पिलरच्या कामामुळे धक्के बसून भेगा पडल्या आहेत। त्यामुळे संभाव्य दुर्घटनेचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। तरी सदर टाकीची तत्काळ दुरुस्ती करून संबंधित जबाबदारांवर कारवाई करावी ही नम्र विनंती। आज का ये जो आंदोलन है किस विषय को लेकर? मैं पुलिस प्रशासन और रेवेन्यू प्रशासन का आभारी हूँ। उन्होंने प्रॉमिस किया है कि अगरा सब्जेक्ट में इमीडिएटली जो सब्जेक्ट होने वाले वो करेंगे और जो सब्जेक्ट प्रोसेस में है उनको करने का प्रयास करेंगे। देखो लास्टली इमीडिएटली उन्होंने दिखाया, एक मोरी इमीडिएटली बंद करके जो सीडी वर्क का सब्जेक्ट था इमीडिएटली उन्होंने पॉजिटिवली दिखाया, तो हम लोग भी दो हाथ पीछे हटे और पॉजिटिवली जब प्रशासन अपने साथ चलता है तो लोगों का काम होगा, ऐसा मुझे लगता है। मुद्दा क्या था? मुद्दा था वो सीडी वर्क का मुद्दा था कि अति धोखादायक है कि इमीडिएटली इसको एलएनटी ने करना चाहिए, और तो भी उसके ऊपर 50-50 टन की गाड़ियां जा रही थी, वो इमीडिएटली उन्होंने आज इधर उन्होंने वोट डाल के क्लोज कर दिया। किसानों का किस तरीके से यहाँ पर मिसयूज किया जा रहा है? 13-14 सब्जेक्ट अलग अलग है, जिसका पूरा मैं आपको प्रेस नोट दे देता हूँ। तो नमस्कार, मैं हूँ अनीता पांडे और आप देख रहे हैं पब्लिक की आवाज न्यूज। इस वक्त मैं मौजूद हूँ पालघर जिला के टेम्बी खोड़ावे ग्रामीण क्षेत्र में। यहाँ पर आज आगरी सेना द्वारा रास्ता रोको आंदोलन किया गया था। बता दें कि हमारे देश में वर्षों से एक नारा दिया जाता है, जय जवान जय किसान। अगर हम बात करें जवानों की, तो जवानों की याद हमें तभी आती है जब 26 जनवरी या 15 अगस्त होता है, और किसानों की अगर हम बात करें तो किसानों के लिए ऐसा कोई भी दिन नहीं होता है। हमने देखा है कि किस तरीके से देश में डेवलपमेंट के नाम पर किसानों के साथ लूट की जाती है, किसान किस तरीके से डेवलपमेंट के नाम पर किसान बेघर किए जाते हैं, किस तरीके से किसानों के साथ अन्याय किया जाता है। आज उन्हीं तमाम मुद्दों को लेकर यहाँ पर आगरी सेना ने रास्ता रोको आंदोलन किया था। इस क्षेत्र के जो सैकड़ों शेतकरी थे, जो किसान थे, वो यहाँ पर मौजूद रहे। पुलिस की अगर हम बात करें सुरक्षा व्यवस्था की, तो यहाँ पर पुलिस द्वारा काफी चाक चौबंद तरीके से यहाँ पर सुरक्षा व्यवस्था को ध्यान में रखा गया था। यहाँ के डीवाईएसपी जो थे वो खुद यहाँ पर मौजूद रहे। पुलिस सुरक्षा व्यवस्था के हिसाब से पुलिस बल काफी संख्या पर यहाँ मौजूद रहा। यहाँ के किसानों का ऐसा आरोप है कि जो अभी यहाँ पर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट का काम चालू है, और यहाँ पर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट का जो भी काम किया जा रहा है वो एलएनटी कंपनी को दिया गया है। और ऐसे में यहाँ पर यहाँ के शेतकरियों का, यहाँ के किसानों का ऐसा कहना है कि जो जमीन उनकी ली गई है भाड़े से, उसका मुआवजा उनको उतना उचित तरीके से नहीं दिया जा रहा है जो मिलना चाहिए। ऐसे तमाम 11 मुद्दों के साथ आगरी सेना के कैलाश पाटिल जो प्रदेश उपाध्यक्ष हैं वो यहाँ पर मौजूद थे। साथ में आगरी सेना के भारी संख्या में कार्यकर्ता पदाधिकारी यहाँ पर रहे। सैकड़ों किसानों का साथ था, और इस पूरे मुद्दे को लेकर जिस प्रकार से आगरी सेना आक्रोशित हुई है, अब देखना ये होगा कि आने वाले समय में इन किसानों को उनका मुआवजा मिलता है या फिर नहीं, क्योंकि लगभग 70% काम यहाँ पर बुलेट ट्रेन प्रोजेक्ट का पूरा हो चुका है, 30% काम और बाकी है। लेकिन जिस तरीके से 70% काम पूरा होने तक उन किसानों को मुआवजा, सही उचित मुआवजा नहीं मिल पाया, तो क्या आगे उनको उचित मुआवजा मिलेगा या फिर किसी न किसी राजनीति का शिकार होकर यहाँ के किसान एक बार फिर चुपचाप बैठेंगे बिना मुआवजे के? वकील साहेब सुप्रीम कोर्टात लढायचं ना? हो वकील साहेब तयार आहेत सुप्रीम कोर्टात लढायला, त्याला नागरिक करायचं, संपला विषय।
बुलेट ट्रेनचं काम 70% झालं. पहिला ऍक्विजिशन पाहिजे का पहिला काम पाहिजे? पहिला ऍक्विजिशन साहेब बरोबर ना? पहिला ऍक्विजिशन काम कम्प्लीट व्हायला आलं पण शेतकऱ्याला मोबदला नाही. डिले कंडोलन्स. शेतकरी पहिल्या दिवसापासून रेव्हन्यूच्या चपला घासून कुठे गेले आहेत का माझे शेतकरी? आहेत का? किती पहिल्या दिवसापासून पाय घासतात ना रेव्हन्यूकडे. आता डिले कंडोलन्स पाठवला पाठवा बरोबर. जेव्हा आपण बोलल्यावर आमच्या सिंपल मागण्या आहेत, सिंपल मागण्या. एक मिनिट जरा शांत बसा. मी प्रशासनाच्या आपल्या तहसीलदार आणि माझ्या विकास नाईक साहेबांना आणि मॅडमला एवढीच दरखास्त करतो. आमच्या मागण्या ह्या रास्त मागण्या आहेत, शेतकरीच्या मागण्या आहेत. 2 शब्द आम्ही याच्यात बोलावं आणि लोकांना आश्वासित करावं की तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. मी तहसीलदार कृषक पालघर. मी आज सगळ्यांच्या मागण्या ऐकल्या आणि आपले निवेदन स्वीकारले. मी त्वरित हे निवेदन माननीय जिल्हाधिकारी मॅडमच्या निदर्शनास मी आणून देईल आणि त्याप्रमाणे पुढील कार्य सुरू करणार आहोत. धन्यवाद. माननीय विकास नाईक साहेबांना 2 शब्द बोलायला. उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि आपले बाधित शेतकरी सर्व, आपले ह्या ज्या मागण्यांचे विषय आहे हे विषय काल आमच्यापर्यंत आले होते. आम्ही पाटील साहेब आणि सर्व एकत्रित बसलो होतो. सविस्तररित्या त्यांनी आम्हाला हे विषय समजून सांगितल्यानंतर LNTचे काही पदाधिकारी आणि त्यांचे जे कार्यकारी इथले प्रतिनिधी आहेत त्यांना सर्वांना आम्ही बोलावून परत एकत्रितरित्या मीटिंग घेतली. आमच्या हातातला विषय होता हा ब्रिज आहे. हेवी व्हेकल्स याच्यावरती गेल्यानंतर एखादा अपघात होऊ शकतो, एखाद्याची जीवितहानी होऊ शकते, म्हणून तो बंद करणं आवश्यक होतं. PWD सांगितलं येतं, त्याचे इन्स्ट्रक्शन देऊन तो आम्ही बंद करून घेतलेला आहे. काही महत्त्वाचे विषय प्रशासकीय स्तरावरून व्हेरीफाय करणं आवश्यक आहे आणि त्याबद्दलचे आदेश हे LNTला देणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही कालच्या मीटिंगमध्ये काही गोष्टी ह्या डिलिव्हर केल्या आहे. काही गोष्टी आता आम्ही पाटील साहेब आणि आपली एखादी कमिटी जी असणार आहे त्यांच्याबरोबर एकत्रितरित्या बसून हे संपूर्ण विषय आपल्याला मार्गी लावायचे आहे. काही विषय जमीन अधिग्रहणाच्या संदर्भातले आहेत, त्याच्यात पुनर्विलोकन करून त्याचा तोडगा काढणं हा एक महत्त्वाचा भाग असणार आहे. त्याच्यासाठी ते कन्सर्न शेतकरी आणि आपल्याकडचे काही मित्रमंडळी आहे त्यांनी पुढाकार घेऊन आपण तो मार्गी लावूया. विषय आहे घरांना आणि टाकीला जो तडे पडलेले आहे. जलसारलाही असे विषय झालेले होते. जलसारलाही असा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. त्यावेळेस त्यांनी LNTने आम्हाला 65 घरांना तडे पडले आणि त्याचं आम्ही व्हॅल्युएशन करून पैसे देतोय, परंतु ते पैसे घेत नाही असं म्हणून त्यांनी विषय समोर मांडला होता. मात्र मी स्वतः त्या जलसार गावामध्ये आलो होतो. ग्रामस्थांची ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेऊन मी स्वतः पाहणी केली होती. 65च्या जागेवरती 210 घर निघाले होते आणि त्यांचं मी व्हॅल्युएशन करण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामस्थांच्या समक्ष त्यांना सोपवून ती प्रक्रिया मी करायला लावली होती. ती प्रक्रिया ऑलमोस्ट पूर्ण झाली असं मला आता समजलं. सर अजून खोटं बोलते सर, अजून खोटं बोलते सर, अजून कॉम्पेन्सेशन बाकी आहे. व्हॅल्युएशन झालं नाही आणि ते चुकीच्या पद्धतीने झालं. आज पण सर LNT खोटं बोलते. सर ना LNT आज पण खोटं बोलते. बोलवा ना कोण काय असेल ते? नाही सर, खोटी माहिती आहे. व्हॅल्युएशन चुकीचं झालं. नाही, बोला. व्हॅल्युएशन चुकीचं झालं नाही. बोला सर, रिक्वेस्ट बोलवा. ज्यांनी काही लोकांनी पैसे घेतले, काही लोकांचं व्हॅल्युएशन ऑब्जेक्शन आहे. परत ते ऑब्जेक्शन असलेल्या गोष्टी या परत आपण त्याच्याविषयी हा एक मुद्दा आहे. तर तो व्हॅल्युएशनच्या साठी आपण त्यावेळेस पण त्यांना सांगितलं होतं की आपण थर्ड पार्टी कुठली तरी एजन्सी असावी आणि स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर दोन्ही पक्षकार जे बाधित आहेत ते आणि कन्सर्न पार्टीमध्ये LNT यांनी त्याबाबतचा अधिकृत रिपोर्ट आहे तो ग्रामस्तरावरती सगळ्यांना सांगण्यात यावा आणि त्याचा निवाडा निघेल असं म्हणून आपण त्यावेळेस ठरवलं होतं. तसंच आता आपल्या इथले पण काही टाकीचा प्रकार आहे. ते शाळेचा विषय हे थोडे टाइम टेकिंग आहे. त्याला सर मी स्ट्रक्चरल इंजिनियर आहे. मी इमिजिएट तुम्हाला ऑडिट मला काय फरक आहे? याच्यावरती ते भ्रष्टाचाराचे वगैरे विषय तुम्ही मांडताय तर ते लिगल मुद्दे आहेत. त्या मुद्द्यावरती आपण जाऊया आणि ह्या मीटिंग्स होणार आहे. या मीटिंग्स मध्ये आपले प्रतिनिधी असणार आहे. सविस्तररित्या आपल्याला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. आम्ही फक्त काल ही माहिती घेतली त्या आधारावरती आम्ही मीटिंग कंडक्ट केली. आता याच्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांसमोर आपण ही मीटिंग लावली जाणार आणि त्यांचे जे LNTचे जे महत्त्वाचे निर्णय घेणारे अधिकारी ते अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावं असं आपण त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि ते उपस्थित राहून त्यांनी ते निर्णय कसे घेणार आहे त्या निर्णयाबाबतचे जे काही त्यांचे मतं असतील किंवा जे काही त्यांचं डॉक्युमेंटेशन असेल ते आपल्यासमोर सांगितलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण ही लवकरात लवकर ह्या प्रक्रिया पूर्ण होती याच्यासाठी आम्ही पुढाकार घेऊन त्या बैठकी लवकरात लवकर लावणार आहोत. आता या 2 दिवसामध्ये पॉसिबल नाही परंतु तुम्ही सोमवारी किंवा मंगळवारी एखादी मीटिंग आपण कंडक्ट करूया असं आहे. त्याबद्दल मग आम्ही तुम्हाला कळवू.